हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी ना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर सकाळ सकाळ सचिन गेले आणि जाऊन कोळंबी घेऊन आलेत आणि आज कोळंबीचा बेत आहे आमच्या घरी। तर आज आहे रविवारचा हा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला तो आज बघायला भेटणार आहे का तर एक दोन दिवस तो टाकलाच नाही, दुसरेच व्हिडिओ टाकले मी। तर चला मग तर कोळंबी आणलेली आहे आणि खूप बारकी बारकी अशी कोळंबी आहे। तर आता ह्याला साफ करायचं। मोठी कोळंबी असली ना तर दुकानवाला साफ करून देतो, पण छोटी कोळंबी असली ना तर तो साफ करून देत नाही, आपल्याला करावं लागते। तर आता आणली पण ताटामध्ये सगळी ओतली, पण त्याच्यामध्ये बसणार नव्हती आणि थोडंसं पाणी तर पाहिजे साफ करताना। त्यासाठी मी परत थैलीमध्ये अर्धी कोळंबी टाकते आणि अर्धी ताटामध्ये ठेवून स्वच्छ धुवून परत साफ करायला सुरुवात करते। आता तुम्ही सांगा मला किती वेळ लागेल ही कोळंबी साफ करायला? तर बराच वेळ लागणार आहे। आणि कोळंबीचं काय बनवणार आहे काय नाही तुम्हाला दाखवणारच आहे। कोळंबी कशी साफ करते ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। शिवाय तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, ठीक आहे। तर ताटामध्ये अर्धी ठेवते आणि आता स्वच्छ धुवून घेते पाण्याने, 2-3 पाण्याने धुते आणि नंतर साफ करायला बसते। त्याच्या आधी ना जे माझे बाकीचे काम आहेत ना छोटे मोठे ते पटापट करून घेते। एकदा साफ करायला बसलं ना तर मला वाटते 4 ते 5 तास लागते नुसतं कोळंबी साफ करायला। आणि एक छोटासा खेकडा होता त्याच्यामध्ये, बघितला समुद्रातला खेकडा आहे। तर ह्याला पण साईडला ठेवून देते। आता ह्याला फेकून देते मी नंतर। खूप छान वाटायला लागला, एकदम बारीक असा खेकडा आणि ती समुद्रात जर असताना तो खूप मोठा झाला असता तो खेकडा। किती छोटा बघितलं का? हे बघा जवळून दाखवते। तर लहानपणी स्वप्नीला खूप खेकडे आवडायचे, म्हणजे छोटे पिल्ले वगैरे असले ना ते मला पकडून आणून दे। त्याला एकदा खाली खेकडाचं एक पिल्लू भेटलं होतं, तर त्याला 2-3 दिवस त्याने मगामध्ये ठेवलं होतं। आणि आता त्याला काय खेकडा म्हणलं बघ, छोटासा खेकडा भेटला तर तो बघितला त्याने आणि म्हणतो हा ठीक आहे मग जाऊ दे आपल्याला मगामध्ये टाक। म्हणलं आता जिवंत नसते म्हणलं, पागल मरून गेला म्हणलं तो। तर ठीक आहे म्हणलं मग दे फेकून। तर अर्धी कोळंबी घेऊन बसलो आहे आम्ही गॅलरीमध्ये साफ करत। सचिन मदत करायला लागायला लागलेत मला, आणि मला एकटीला जर साफ करायचं म्हणलं तर पूर्ण दिवस जाईल मला एक एक कोळंबी साफ करायला। त्यासाठी म्हणले आपण दोघं करू, जेणेकरून पटापट होईल। म्हणलं ठीक आहे। तर तेवढं तरी बरं झालं की म्हटलं मदत करू लागायला लागलेत। तर एक हे घेतले पातेल्यात पाणी घेतले आणि जी साफ केलेली कोळंबी आहे ना त्याच्यामध्ये टाकतोय आणि जे कवच आहेत ना ते एका थैलीमध्ये टाकतोय, जेणेकरून पसरू नाहीत आणि ते उचलून थैली अशी फेकता येईल डस्टबिनमध्ये। त्यासाठी म्हटलं थैलीमध्ये सगळे कवच टाकूया ना, सगळीकडं टाकले ना सगळीकडे पसरून जातील। आता एक ताट भरून कोळंबी साफ करून झाली आणि सचिनचा चहासुद्धा पिऊन झाला। थंड झाला होता पूर्ण चहा, तरीसुद्धा त्यांनी पिला। आणि आता दुसरी जी होती ना थैलीमध्ये कोळंबी ती घेतली, ताटामध्ये स्वच्छ धुतली आणि आता वापस इथं साफ करायला आणली। तर बघा जवळून कशी कोळंबी साफ करतोय आणि एक एक कोळंबी साफ करायला बराच वेळ लागला आहे। तर आता सगळी कोळंबी साफ करून झाली आणि 3 किलो कोळंबी होती, तर आता 3ची 1.5 किलो झाली असं नीट करून, एवढी झाली आणि 1.5 किलो त्याच्यावरचे कवच निघले असतील। तर एकदम पांढरी शुभ्र अशी कोळंबी झालेली आहे। आता त्याला तरीसुद्धा आता 2-4 पाण्यात धुवून घेते स्वच्छ, जेणेकरून आणखीन व्यवस्थित साफ होईल। आणि त्याचं काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवते। तर एकदाची कोळंबी साफ करून झाली, आम्ही बरोबर 1 वाजता बसलो होतो। आता 5 वाजलेत बरोबर। तर आम्हाला इतके वेळ झालं, म्हणजे 2-4 तास झालं की आम्ही कोळंबी साफ करतोय। आणि किकंबर गाठून गेली ना बसून बसून, खूप जास्त गाठली आणि पायाला मुंगे आले होते, तरीसुद्धा एकदा दोनदा उठले मी जागेवरची। आणि फक्त हे स्वप्नीसाठी केले, बारखाल्या कोळंबी आणले आणि कोळंबी साफ करायला बराचसा वेळ लागला का तर त्यांनी 2-3 वेळा आणली होती ना मोठी कोळंबी, तर त्यांनी खाल्लीच नाही। मला साठी मग बारकी कोळंबी आणली, पण साफ करायला इतका वेळ लागला ना, खूप जास्त वेळ लागला। तर मी आणि सचिन आता 1-2 गाठून गेलो कोळंबी साफ करून। तर सचिन म्हणले ह्याच्यानंतर आपण कोळंबी बारकी आणायचीच नाही, मोठीच आणूया। त्याने खाल्लं तर ठीक आहे, नाही तर मग त्याच्यासाठी चिकन मटन काहीतरी आणू। तर आता ती म्हणलं होतं मला चिकन आणा, तुमच्यासाठी कोळंबी आणा, पण ती म्हणले हमेशा आपण आणतोय कोळंबी आणि आपण खातोय, तो खातच नाहीये का तर त्याला बारकी आवडते म्हणून। तर गेल्या टाइम म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी मी बारकी कोळंबी आणली होती, तर पण असंच वेळ गेला 2-4 तास साफ करायला। आणि आता बारकी आणली त्याला सुद्धा बराचसा वेळ लागला। तर बसून बसून एकदम गाठले आणि गॅलरीमध्ये पूर्ण सगळ्या माशा झाल्या होत्या, तिथं लायझॉल वगैरे टाकून सगळं साफसफाई धुवून काढलं तिथलं। तर दुपारी स्नेहाने मॅगी बनवली होती, स्नेहाने स्वप्न दोघांनी मॅगी खाल्ली आणि सकाळी नाश्ता केला होता। दुपारपर्यंत म्हणजे काही दुपारी मी जेवणच बनवलं नव्हतं, आता जेवण बनवते। आता जेवण बनायला 1-1.5 तास लागणार आहे। सचिन सकाळी नाश्ता केला होता आणि नंतर कोळंबी साफ करताना 2 वेळा चहा प्यायला। एकदा बनवलंच नाही आणि तर ती पूर्ण थंड झाला, त्यांच्या लक्षातच नाही, चहा आणून ठेवला बाजूला, ती पूर्ण थंड झालता। दुसऱ्या टाइम थोडासा नॉर्मल गरम होता का आता हात पण खराब होता त्यांचा, बिस्किट वगैरे काय खाल्लं ना, चहा पिऊन घेतला त्यांनी आणि सकाळी नाश्ता केला होता। आता भूक पण लागली, मला पण लागली, त्यांना पण भूक लागली। तोपर्यंत काहीतरी शेव मुरमुरी वगैरे खांबलं, तोपर्यंत जेवण बनवेपर्यंत 1-1.5 तास तर लागणार जेवण बनवायला। पण लगे आता माझी बनवायची इच्छा नाही, आता खूप जास्त कंबर गाठली
म्हणलं 5-10 मिनटं बसते आणि नंतर मग जेवण बनवते. पण आज मस्तपैकी 2 रेसिपी बनवणार आहे. एक कोळंबी फ्राय बनवणार आहे आणि एक कालवण बनवणार आहे. तर कालवण कसं बनवते ती तर नाही तुम्हाला दाखवणार, पण कोळंबी फ्राय कशी बनवणार आहे ती दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा. कुठं चालली का बरं? तुला ना कपडे शेंगा वळवा टाकलेत ना, ते नीट झाकल्यावर ओढणी झाकली ना, ते नीट ठेव हां. आणि पटकन ये. तर 10 मिनटं बसले आणि कपडे धुवून ठेवले होते, तर कपडे टाकायचे राहिले होते. तर हे बघा, सचिन बकेट आणि मी पातेलं आणलं, का तर दुसरी बकेट बाथरूममध्ये होती आणि एक दुसरी बकेट पाणी ठेवलं होतं त्यात गरम करायला. तर पातेल्यात कपडे ठेवले होते आणि खूप जास्त कपडे होते, का तर मी परवाच्या दिवशी कपडे धुतले नव्हते 2 दिवसाचे मिळून. तर एवढे 2 एक पातेलं आणि एक बकेट भरून कपडे झाले. तर लिफ्ट बंद आहे, तर वरी चलत चलत यावं लागलं, दम बी भरला. आणि वरती आल्यानंतर बघू शकता किती मस्त असं तर बघू शकता किती मस्त असं वातावरण आहे. बघितलं ना कसलं भारी वाटायला लागले वरती आल्यानंतर. आणि तिकडे झाडावरती खूप सारे पक्षी बसलेत. जसा दिवस मावळला ना तसं खूप जास्त असे पक्षी बसतात त्या झाडावरती. तिकडं पाणी आहे ना, पाण्यामुळे पक्षी येतात तिथं. हे बघा, पाणी आहे त्यांना प्यायला. आणि ते आहे गोगाबाबा टेकडी. आणि ही माझी स्नेहा चाललाय मस्त वरती येऊन फेरफटका मारायचा. हे बघा, दिवस मोळायला किती मस्त दिसतं बघितलं ना. पण आता 5 वाजून 10, 15, 20 मिनटं झाले असतील बहुतेक, का तर खाली मी होते ना तेव्हा 5 वाजल्या होत्या. किती मस्त असं दिसायला लागलं. ही वरती जाण्यासाठी पायऱ्या आणि ही वरची पाण्याची टाकी आहे. तर हे बघू शकता, आता दिवस मावळत आला आणि पक्षी किती सारे आलेत. हे बघा, जिकडे तिकडे सगळीकडे पक्षीच पक्षी. हे बघा, दिवसभर फिरून फिरून येतात आणि संध्याकाळच्या टायमाला इथं झाडावरती येऊन बसतात सगळे. आणि तिकडल्या साईडला पण पाणी आहे म्हणून तिकडे पण बसतात. तर एक तर वरती येणं होत नाही, पण आल्यानंतर दिवस मावता खरंच खूप भारी वाटतंय. आता कपडे सगळे टाकले सुकायला. हे बघा, तर संध्याकाळच्या टायमाला कपडे बाहेर ठेवून असतात, पण उशीर झाला कपडे टाकायला. टाकलेच नव्हते, आता टाकल्यात. आता ओलीच राहते. नंतर बघू, आजचे दिवस ठेवून कपडे सुकले नाही तर तसे ठेवून वरती. आणि आता जाते जेवण बनवायचेच नाही, जाते आता खाली आणि जेवण बनवते. ठीक आहे. तर चला मग, माझं एक काम झालं, कपडे सुकायला टाकून आले मी आता. आणि आता कोळंबीला मसाला लावते. एकदम चवदार आणि एकदम कुरकुरीत, एकदम मस्त अशी, जशी आपण बाहेर कधी हॉटेलमध्ये खाल्ली असेल तुम्ही कोळंबी फ्राय किंवा कोळंबी वडा, एकदम चवदार असा कोळंबी फ्राय होणार आहे. तर तुम्ही फक्त बघायचीच नाही, तर एकदा करून खायची सुद्धा. तर काय काय मसाले टाकले ते तुम्हाला सांगते. चवदार कोळंबी होणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकली, लाल चटणी टाकलेली आहे, थोडासा तंदुरी मसाला टाकला, थोडासा गरम मसाला आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. हे सगळा मसाला व्यवस्थित कोळंबीला लावून घ्यायचा हाताने. तर एक हातात मी फोन पकडला आहे आणि एक हाताने लावते, त्यासाठी पातेलं गोल गोल फिरायला लागले. तर हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित लागल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर हे मी 2 चमचे, मोठ्या चमचे असतात ना ते 2 भरून टाकणार आहे. हे बघा, असा चमचा आहे ना, ही भाजी वगैरे घ्यायचा चमचा आहे आपण जे खातो ना, त्यापेक्षा हे मोठा चमचा आहे. तर ते भरून घेतल्यात मी 2 चमचे ते टाकल्यात. जर तुमची जास्त कोळंबी असेल, तुम्ही जास्त कॉर्नफ्लॉवर घ्या, कमी असेल तर कमी घ्या. असा घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतावं लागेल, तर थोडंसं पाणी ओतायचं, खूप जास्त नाही ओतायचं, थोडंसं पाणी ओतायचं. का तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर एकदम असं घट्ट होतं आणि ते व्यवस्थित असं एकदम सुकं सुकं होतं. त्यासाठी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. आणि अर्धा तास, जेवढा तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तेवढी वेळ ठेवलं तरी चालेल. जितके वेळ जास्त ठेवचाल ना तितकं वेळ एकदम मस्त असे कोळंबी मसाल्यामध्ये मुरल. पण आता माझ्याकडं मी जास्त वेळ न ठेवता अर्धा तास फक्त ठेवलेला आहे. माझी भाजी बनवून झाली आणि कोळंबीचा रसा इतका मस्त झाला आहे ना, भाकर चोरून खाण्यासाठी मला, भातावर खाण्यासाठी खूपच छान असा कोळंबीचा रसा झाला आहे. तर मी चाटून वगैरे बघितला. मी मीठ एक तर चाटून बघत नाही, मला मीठ आवडत नाही चाटून बघायला.
स्नेहाला आणि सचिनला दोघांना देत असते कधी कधी मीठ चाटायला. खास करून स्नेहा चाटायला असते मीठ कमी जास्त. कधी ती चाटते आणि मला सांगते की मम्मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे. तर मी चाटलं ह्या टाईम. पण एकदम मस्त असा कोळंबीचा रस्सा झालेला आहे. पण तो मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकलेला नाही का, तो खूप मोठा असा व्हिडिओ होत होता. त्यासाठी म्हटलं जाऊ उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोळंबीचा रस्सा कसा झाला आहे म्हणजे कसा बनवला ती बघायला भेटेल. तर आता कोळंबी फ्राय करायला लागली. मी तेल गरम करायला ठेवलं आणि एक एक दोन दोन कोळंबी असे जेवढे तुम्हाला टाकायचे छोट्या मोठ्या जसे टाकायचे ना तसे तुम्ही एक एक कोळंबी टाकू शकता ह्याच्यात. मी जसे हातात पडेल ना एकाला एक चिटकलेली होती ती तशीच म्हणा एक एक असे टाकलेले आहे. आता व्यवस्थित एकदम असे कडक फ्राय करून घ्यायचे आपल्या दोन्ही साईडनं कोळंबी आणि एकदम चवदार लागणार आहे. आता ही कोळंबी फ्राय करायला थोडासा वेळ लागणार आहे. आणि त्याचबरोबर मी दुसऱ्या साईडला तवा ठेवला. आता मी भाकरीसुद्धा करणार आहे का, तर मला 2-4 भाकरी बनवायच्यात. सगळेजण भाकरी आणि सगळ्यांना भाकर आणि कोळंबीचा रस्सा चुरून खायला लावणार आहे मी. तर लगेच कोळंबी टाकल्या लगेच हलवायची नाही तर मग काय होतं चिटकून जाईल खाली. त्यासाठी थोडं थांबायचं आहे आणि नंतर मग हे करायची पलटी करायची. तर हे बघा किती मस्त अशी कोळंबी फ्राय झालेली आहे एका साईडनं आणि आता दुसऱ्या साईडनं सुद्धा फ्राय केली. तिकडं माझी भाकरीसुद्धा चालू आहेत बनवायला. का तर ह्याला थोडासा वेळ लागतो. तोपर्यंत भाकर शेकून म्हणजे वरची टाकून खालची थापून ठेवली मी भाकर. आणि इकडं कोळंबीकडे सुद्धा लक्ष देते. दोन्ही कामं एकदाच करायला. तर एकदम मस्त अशी कडक कोळंबी फ्राय झाली आणि आता दुसरी टाकली एक काढून. आणि तर कोळंबी सगळ्यांना चव बघायला दिली. म्हणलं एक एक खाऊन बघा म्हणलं मीठ वगैरे व्यवस्थित आहे का. तर असं होतं की एकदा काही जर तळलं ना तर ती खायला सुरुवात केली ना तर आणखीन चव लागली तर आणखीन खावं वाटतं. तर आता म्हणलं ठीक आहे जेवढी खायची तेवढी म्हणलं खाऊन घ्या. जेवण करे पण थोडीशी उरली कोळंबी फ्राय तरी चालेल म्हणलं. तर सगळे हळूहळू खायला सुरुवात केली सगळ्यांनी. आणि आता एक भाकर बनवून झाली तर मला 4 भाकरी बनवायच्यात. तर सगळ्याला म्हणलं अर्धी अर्धी खाऊन पण भाकर खायची. सांगितल्याप्रमाणे की भाकरी म्हणले की ह्यांच्या नाकी नऊ येतो खायला. पण म्हणलं भाकर खायची म्हणजे खायची. आणि सचिन मला जुने फोटो दाखवत होते. आम्ही कोरोनाच्या टायमाला गावाला गेलो होतो ना तेव्हाचे फोटो आहेत. आणि हे स्नेहा स्वप्नीलचा फोटो. स्वप्नील बघितलं किती छोटा आहे. स्नेहा पण केवढी होती आणि आता किती मुलं एकदम पटापट मोठे होतात ना. हे बघा मधली पिऊ आहे. इकडला स्वप्नील आणि स्नेहा झाड लावत होते गावाला. तर तवाचा फोटो आहे. आणि आता स्नेहा बघितली केवढी मोठी झाली. स्वप्नील केवढा मोठा झाला. तर चला मग पटापट हे सगळं बनवते. वेळ लागतो फ्राय करायला जितका वेळ लागतो ना तितकं भाकरी करायला वेळ लागत नाही. एक भाकर शेकली दुसरी पण लगेच शेकली तिसरी ताटात थापून ठेवली. अशा पटापट भाकरी होतात. मला भाकरी बनवायला जास्त वेळ लागत नाही. चपात्या बनवायचा थोडासा कंटाळा येतो पण चपात्या दररोज बनवावंच लागते सकाळी आणि संध्याकाळी मी भाकरी बनवते. पण कधी कधी असं होतं की मग भाकरी नको म्हटलं तर मग 2-4 चपात्या असल्या आणि थोडासा भात बनवला तर बास होऊन जाते. पण असं होत नाही की त्या दिवशी मी कोणत्या दिवस असा गेला की त्या दिवशी मी भात बनवलेला नाही. असं कधीच होत नाही. दररोज भाकरी आणि सकाळी चपात्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. रात्रीच्याला काय पण चालतं खिचडी म्हणा किंवा दुसरं काही बनवलं नाही एकदम झटपट काहीतरी बनवलं तरी चालतं. पण मग सकाळी टिफिनला वगैरे चपाती द्यायची असते पण चपाती आणि रात्रीच्याला म्हणा भात किंवा दुपारी भात हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर असं आहे. तर भात पण मग आता जेवण आत्ता बनलंय. संध्याकाळच्या 8-8:30 वाजले तेव्हा जेवण तयार झाले. दिवसभर कोळंबीच्या नादात पूर्ण दिवस केलाय आणि आता जेवण झाले. तर आणि कोळंबी मस्त झाली पण कालवण पण चांगलं झालंय आणि फ्राय कोळंबी सुद्धा चांगली झाली. तुम्ही करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. एकदम साधे सिंपल मसाल्यामध्ये बनवली तरी सुद्धा खूप चविष्ट झाली. का तर अर्ध्याने मी सगळ्यांनी फ्राय करताच खाल्ली आणि आता सगळं जेवण घेऊन ठेवले. तर आता जेवण करायला बसते.
तर आता जेवण वगैरे झालंय आणि खूप जास्त भांडे पडलेत, तर मी तुम्हाला दाखवते किती भांडे पडलेत हे बघा. सगळे किचनवरचं सगळे भांडे गोळा केलेत, थोडीशी थायते कढई वगैरे भाजी वगैरे काढून ठेवली, एवढे सगळे भांडे पडलेत आणि आता भांडे घासायचा कंटाळा आलाय. तर पिक्चर लागला म्हणलं पिक्चर बघते आणि झाल्यानंतर मग भांडे घासते. दिवसभर नुसतं कंटाळा आलाय काम करून करून. चला तर मग हा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.